12.5 10-5 लागणार 12.5 नमस्कार, मी अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन असेगर. आज आपण मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे एका पेरूच्या प्लॉटवरती उभे आहोत. तर या पेरू पिकासाठी आपण जर्मन टेक्नॉलॉजी दिलेली होती, तर त्या जर्मन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने या प्लॉटसाठी रिझल्ट आला तर ते आज आपण जाणून घेऊयात. दादा नमस्कार. तुमचे प्रथम आमच्या शेतकरी बांधवासाठी ओळख सांगा. शंकर सोमाना. बरोबर. हा जो पेरूचा प्लॉट आहे हा किती महिन्याचा प्लॉट आहे तुमचा, म्हणजे लावल्यापासून आजपर्यंत? 8व्या महिन्यात आपण धरला, आता 10व्या महिन्यात चालू आहे. आता 10वा महिना चालू आहे. बरोबर. व्हरायटी कोणती? तैवान पिंक. तैवान पिंक आहे. या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला ज्यावेळेस प्लॉट झाला त्यावेळेस आपण व्हाईट फ्रूट डेव्हलपमेंटसाठी अल्ट्राकेन सॉईल हे दिलं होतं, जे की फुटव्यासाठी आणि मुळीसाठी काम करत होतं. तर त्या पद्धतीने मुळीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवले? चांगले मुळे, एक नंबर मुळे, मर नाही, कुठं काय नाही, पांढरे मुळे भरपूर आहे. बरोबर. बघू शकतो तुम्ही. म्हणजे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण मगाशी 17 झाडावरती करून बघितलं, प्रत्येक ठिकाणी मुळे. बरोबर. तर त्याच्यानंतर आपण फ्लावरिंग चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं, सेटिंग व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण रिबुस्टर आणि कॅल्शियम ही जर्मन टेक्नॉलॉजी स्प्रेला दिली होती. 2 वेळा स्प्रे झालायचा. तर याच्यामुळे तुम्हाला कळीमध्ये आणि सेटिंग मध्ये काय बदल जाणवले? चांगलं एक नंबर कळी सेटिंग झाली. बरोबर. सेटिंग झालेलं गळलं नाही काय. ओके. म्हणजे सततधार पाऊस असताना सुद्धा कुठं गाळा जाणार नाही, काय जाणार? जसं बाग छाटली तसं 2 महिने कंटिन्यू पाऊसच चालू तरी होता. पण थोडी सुद्धा कळी गळली नाही. जेवढे लागले तेवढे पूर्ण सेटिंग झाले. सेटिंग झाले. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपण जे सेटिंग झालेलं आहे ते आपण दाखवण्याचा थोडा प्रयत्न करूया. थिनिंग केलं, तोडून टाकलं, म्हणजे थिनिंग सुद्धा करून घेतलेला प्लॉट आपला. बरोबर. तर दादा सरासरी एका प्लॉटवरती किती सेटिंग आहे तुमच्या? 50 पासून साधारणतः 100, 100, 150. बरोबर. पण ते पहिल्या वर्षी झाड असल्यामुळे आपण तेवढं ठेवलं नाही. ठेवणार नाही. बरोबर. काढून टाकणार आपण. तर त्याच्यानंतर एक सततधार पाऊस चालू असल्यामुळे काय होतं की पाठीमागे एक 8 दिवस कंटिन्यू पाऊस होता आपल्याला. तर त्यावेळेस आपण पाऊस असल्यामुळे किपॉन ही जे नवीनच कंपनीने विकसित केलेलं प्रोडक्ट आहे जे किपॉन, हे जे तुम्हाला एकरी 2 लिटर या प्रमाणात दिलं होतं. तर याच्यामुळे काय झालं की तुम्हाला वापसा पूर्णपणे कंडिशन, म्हणजे अतिरिक्त पाणी झालं तरी घेत नाही पिकं, त्यामुळे पीक जाऊन झालं. तर त्याचा बदल काय दिसून आला? वापसा कंडिशन कशी वाटली तुम्हाला? एक नंबर वापसा कंडिशन. आणि त्यामुळे ह्या पावसामुळे मुळी कुजत असते, पण ती आपली मुळी चालली, कुजली नाही. बरोबर. तर आपण बऱ्याच ठिकाणी मागाशी उकरून बघितलं, मुळे एक नंबर चालली. तर एकंदरीत हा प्लॉटला तुम्ही जे जर्मन टेक्नॉलॉजी वापरते पाहून तुम्ही समाधान आहात? एक नंबर. इतर शेतकरी बांधव जे आहेत, आपले पेरू उत्पादक शेतकरी आहेत, त्या शेतकरी दादांना तुम्ही काय सांगू शकता? सर्वांनीच जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. एक नंबर टेक्नॉलॉजी. बरोबर. सगळी औषधं की भवन म्हणा हे बाकी सगळे. बरोबर. तर धन्यवाद दादा. याच्याबरोबर आपल्या या भागातील कृषी प्रगतशील बागायतदार औदुंबर टेकळे उपस्थित आहेत. नमस्कार दादा. तुम्हाला काय वाटतं हा प्लॅटफॉर्म? एकदम चांगला आहे प्लॉट. एकदम चांगला प्लॉट. बरोबर. तर इथील जे आसपास भागातील शेतकरी आहेत जे की दादा तुम्हाला काय वाटतं प्लॉट? एक नंबर प्लॉट आहे. आपले पोखरापूरचे किरण लेंगरे म्हणून होते, तुम्हाला काय वाटतं दादा प्लॉट होता? आता ही प्लॉट बघितला मी, दुसऱ्या प्लॉटवर गेलतो, पण असं कळीला किंवा फुलं वगैरे झाडायचं काय की एक नंबर आहे. एक नंबर. सगळ्यांनी असं वाटतं की जी पेरू वापरणार आहे ती जर्मन टेक्नॉलॉजी औषधं सगळ्यांनी वापरावी. आता बघितलं तर आता पेरू सेटिंग चालू झालेलं आहे, माल असं झालेला आहे की आता बघितलं झाडाला तर दुसऱ्या प्लॉटवर गेल्यावरती असं एवढं फळ लागलेलं नव्हतं. बघितलं मी 2-3 प्लॉटवर गेलतो, त्यांना रिक्वेस्ट केली बाबा त्यांना रिझल्ट पाहिजे. रिझल्ट पाहिजे म्हणजे आपण ही टेक्नॉलॉजी आपण रिझल्ट शेतकऱ्याला लावलं तर ते शेतकरी घेणार आहे, ते शिव घेत नाही शेतकरी. मग मी म्हटलं की बाबा तुम्हाला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट देतो, पण 100% आपलं औषध वापरा. रिझल्ट म्हणतर मुळी त्यांच्या आपण बघितल्यावर मुळी चाललेली नव्हती, कुज चाललेली होती आणि झाडं अशी आकडून चाललेली होती. मग त्यांना म्हणलं की बाबा तुम्हाला रिझल्ट देतो मी, तुम्ही वापरा, तुम्हाला वापरले रिझल्ट आला तुम्ही घ्या, ना तर घेऊ नका. मी स्पष्ट बोलतो. तुम्हाला जे माहिती आहे टेक्नॉलॉजी काय करते तुम्ही अगदी विश्वासाने त्यांना 100%. त्याच्यानंतर आपले पापरी जे एक